यानंतर शहरातल्या विविध घडामोडींचा वेगवान आढावा मेट्रो सुपरफास्टमध्ये। वेतन प्रलंबित असल्यामुळे मंत्रालयामध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। तर कंत्राटदार महिन्याला 15,000 रुपये सांगून 10,500च देतो अशी तक्रार या सफाई कर्मचाऱ्यांची आहे। याशिवाय पगार 2 ते 3 महिने उशिराने देण्यात येत असल्याची तक्रार सुद्धा कामगार करतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं नागपूरमध्ये 27 सप्टेंबरला पथसंचलन होणार आहे। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 2 ऑक्टोबरला विजयादशमीला भव्य सोहळा आयोजित करण्यात आला। मात्र तत्पूर्वी 27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरातील आतापर्यंतचे सगळ्यात मोठे पथसंचलन असणार आहे। शिवडी आणि वडा रेल्वे स्थानकावर धावणाऱ्या लोकलवर दगडफेकीच्या 2 ते 3 घटना घडलेल्या आहेत। यात महिला जखमी झाल्या। तर पहिली घटना ही 18 सप्टेंबरला घडली, दुसरी घटना सोमवारी 21 सप्टेंबरला घडली। तर पहिल्या घटनेमध्ये शिवडी स्थानक ओलांडल्यानंतर दगडफेक करण्यात आली। यामध्ये महिलेच्या डोळ्याला दुखापत झाली। नवी मुंबईच्या बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या शनिवारी एका खासगी जेटनं यशस्वी लँडिंग केलं। अहमदाबादवरून प्रवासी घेऊन आलेलं हे जेट विमानतळावर पहिलं अधिकृत विमान ठरलेलं आहे। शनिवारी विमान हे सकाळी 10:20 उतरलं आणि रविवारी दुपारी 12:40 पुन्हा अहमदाबादला परतलं। नवरात्र आणि महालक्ष्मी यात्रेनिमित्त बेस्ट 25 अतिरिक्त बस गाड्या सोडणार आहेत। मुंबईतील महालक्ष्मी यात्रा 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे आणि यासाठी भायखळा महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथून महालक्ष्मी मंदिरादरम्यान 25 विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत। नाशिकमध्ये महिला बाउन्सर्स दादागिरी करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। तर 3 ते 4 महिला बाउन्सर्सकडून एक टेम्पो चालकाला शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची हा व्हिडिओ आहे आणि टेम्पोमध्ये बसलेल्या एका तरुणानं हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय। पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचं भासवून BSNLची केबल चोरणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। चतुशृंगी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। तर जवळपास 30 लाखांची कॉपर वायर चोरी करण्यात आली होती। मुंबईत पॉड टॅक्सी लवकरच आता मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। तर लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प ठरेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे प्रतिक्रिया दिली। तर कुर्ला आणि वांद्रे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये पॉड टॅक्सी सेवा असणार आहे। पुण्यामध्ये एम्स रुग्णालय स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। केंद्र सरकारशी समन्वय साधून प्रयत्न सुरू ठेवा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या। तर गेल्या 5 वर्षांपासून औंधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये एम्स स्थापन करण्याच्या चर्चा सुरू होत्या। पुण्यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून पालिकेनं 1,13,000 रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे। तर 277 नागरिकांवर मनपानं कारवाई केलेली आहे। तर दंडात्मक कारवाई ही थुंकल्या प्रकरणी करण्यात आलेली आहे। घनकचरा व्यवस्थापन विभागानं 22 महिन्यांमध्ये ही कारवाई केली आहे।